8:45 झालेले आहेत। आज कोजागिरीचा दिवस आहे, तर मी दूध बनवण्यासाठी सुरू केलेलं आहे। थोडंसं माझ्या हस्बंडचा पण प्लॅन आहे की थोडंसं दूध जास्त बनवूया, त्याला त्याच्या फ्रेंड्सला पण द्यायचं आहे। त्यामुळे मी दूध तिकडनं आज ऑर्डर केले, थोडंसं फ्लिपकार्टवरनं, इन्स्टंट डिलिव्हरीवरनं, थोडंसं झेप्टोवरनं, थोडंसं शॉपमधनं, कारण सगळं शॉर्टेज आहे मिल्कचं। सडनली प्लॅन झाल्यामुळे सडनली सगळी दुधाची धावपळ केलेली आहे। मसाला आणलेला आहे एव्हरेस्ट सुहाणा, 1-2-3 डब्बे असे आणलेले आहेत। ड्रायफ्रुट्स पण थोडेसे बारीक करून टाकणार आहे। दूध तुम्हाला दाखवते मी कसं। एक जवळ 45 मिनिट झाले मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, म्हणून 5 to 6 लिटर दूध आहे। त्यासाठी आता थोडं टाकून मी अशा, ही डबी जी आहे 50 ग्रॅमची आहे आणि 10-10 ग्रॅमच्या पण 2 आणलेल्या आहेत, आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स कुटून टाकेल। जो 45 to 50 मिनिट झाले आहेत दूध गॅसवरती बॉईल होते, तर मी तुम्हाला ते दाखवते। असं दूध बॉईल होते, आणि मी छोट्या दुसऱ्या पातेल्यात पण दुसरं पण ठेवलेलं आहे, कारण हे जे मिल्क आहे ते माझा हस्बंड आधी घेऊन जाणार आहे 12च्या, तर ह्याचा मी देवाला आधी प्रसाद दाखवेल चंद्र बघून 12 वाजता, आणि मगच आम्ही घरात पिऊ, त्याच्यामुळे वेगळं ठेवलेलं आहे। हे बाहे मोठं असं पातेलं आणलेलं आहे। आता मस्त अशी उकळी येत आहे, त्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे। थोडंसं पिऊन बघावंच लागेल साखर कमी जास्ती। त्याला मी थोडंसं असंच नैवेद्य फिरून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे। बघू शकता या मसाल्यामध्ये एव्हरेस्टचा आहे, हा सगळं मिक्स आहे, ड्रायफ्रूट मिक्स, तर मी टाकते। वा, असा हा सुंदर मसाला आहे। मी 50 ग्रॅमची एक टाकलेली आहे, आणि तुमच्या याच्यानुसार, म्हणजे तुम्हाला किती ड्रायफ्रुट्स पाहिजेत, किती घट्ट दूध पाहिजे, हे डिपेंड आहे प्रत्येकावरती। तर मी अजून थोडंसं ॲड करणार आहे, कारण आज कोजागिरीला जेवढं छान ड्रायफ्रूट, जेवढं घट्ट दूध, तेवढी जास्ती मजा येते। आणि ही दुसरी 20 ग्रॅमची डबी आहे, ती पण मी फोडलेली आहे, ते पण मी ॲड करते। ओके, आता कमी जास्ती बघूया लागलं तरी, पण सध्या असंच हे दूध मस्त उकळते। जेव्हा पूर्ण सगळं बनेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच। जी चारोळी टाकतो आपण, ती ऑन द वे आहे, ती येते सध्या, पोहोचतीये। मग एकदा ती आली की मी ती पण ॲड करेल, आणि ड्रायफ्रूटची पावडर पण ॲड करेल। बघा किती सुंदर आणि मस्त दिसते दूध। आहा, असं हे मस्त असं दूध रेडी झालेलं आहे बघा, त्याचा टेक्स्चर। त्याच्यामध्ये ती चारोळी टाकलेली, मी थोडंसं 2 पातेल्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे, तर छोट्या पातेल्यामध्ये पण किती सुंदर झालेलं आहे बघा। तुम्ही पण असं मस्त दूध बनवा, आणि असं मस्त कोजागिरी पौर्णिमा साजरी करा। तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय, गुड नाईट। दूध एन्जॉय करा रात्री मस्त।